हॅलो हॅलो. हां हॅलो. मी काय म्हणते की आपल्या पक्षासाठी कॅन्डिडेट म्हणजे कसं मेंबर आपल्या पक्षाच्या आता पुढे निवडणूक आहे आपल्या राज्यामध्ये, तर आपल्याला काही नवीन कॅन्डिडेट उभे करायला लागेल, नवीन चेहरा. त्यासाठी तयारीला लागले ना तुम्ही? हो तयारीला लागलो. त्या बोंबलवाडीतून म्या माणसाला बोलावलं. माझ्या समोरच आहे, मी आता त्यांच्यासोबत संवाद साधते, बोलतो. ठीक आहे ठीक आहे. पक्षावाले बी ना सुधरू देत नाही. माणसं पा, नवीन माणसं पा, नवीन चेहरे पा. आता आम्ही जुने आहे, आम्ही का गेलो पाहिजे कामातून? हां बोला मग गणपतराव, तुमच्या एरियामधून तुमची उभी राहायची पूर्ण तयारी आहे का? लोकप्रियता कशी काय आहे तुमची? कसं आहे, माझी लोकप्रियता तर खूपच आहे. म्हणजे बऱ्याच लोकांचे कामं मी आजपर्यंत करत आलो ना, त्याच्याने लोकांची लोकप्रियता अधिक वाढली. तशी तर माझा विचारच नव्हता निवडणुकीमध्ये उभं राहायचं, पण हे पाठीमागे लोक आहे, हे म्हणतात तुम्ही उभे राहा, तुम्ही उभे राहा, म्हणून आता उभं राहायचा प्रयत्न करत आहे. काय सांगू भाऊ, आमच्या दादाची लोकप्रियता खूपच आहे आणि म्हणून हे उभं राहायचा विचार होय. पण वहिनी साहेबाला याच्यासाठी सोबत आणलं तर वहिनी साहेब म्हणते तर बा उभे राहू नका. उभं राहण्याची काय अडचण आहे बा? उभे राहू द्या ना. मी म्हणतो पहिलेच तर बिमार आहे महागारचे माणसं, आणि आता कोकणी उभे ठेवता म्हणतात तर किती दिवस उभे ठेवता काय ठेवता, मग त्यांनी बसाव कधी? अव सत्यभामा, चुप राहणं बिचारे, तुला समजत नाही तर चुप तरी राह. आता निवडणुकीला उभं राहणं म्हणजे काय, आयुष्यभर उभंच राहा लागते का? ते वहिनीचा गैरसमज झाला. त्यांना वाटून राहिलं का बाई यांचा पुतळा करूनच उभं करते का काय? पुतळा उभा करायचा म्हणलं तर त्याला कर्म बी लागेल ना. पण महाघरच्या माणसाचे पाय दुखते ना, त्याला उभं काय करता निवडणुकीत? त्याला घडी घडी दुखते खाली. अहो ताई साहेब, निवडणुकीत उभं राहणं म्हणजे काही उभंच नाही राहा लागत. निवडणुकीत उभं राहणं म्हणजे निवडणुकीसाठी त्यांचा फॉर्म भरायचा आहे. याचा अर्थ असा नाही की त्यांना उभंच राहा लागते आयुष्यभर. या भयाड तोंडीला समजत काहीच नाही. निवडणुकीत उभं राहणं म्हणजे मला वाटते बा मानवराव 5 वर्ष उभाच राहते. काय गणपत भाऊ, मी एवढा तुमच्या पक्षाचा कार्यकर्ता आणि तुम्ही मला राहू दिलं? हा याले काय सांगू, याले मुद्दाम बोलावलं नाही, पण हे आलं टपकलंच. काय गोंधळ करते काय माहिती. आमचे साहेब खूपच मस्त आहे, खूपच छान आहे. खरंच यांना तिकीट द्या तुम्ही. आमच्या एरियातले खूपच लोक यांच्या मागं आहे. गणपत भाऊ ना मागं भूकमारीसाठी आंदोलन केलं. त्या आंदोलनामध्ये मी खूप परिश्रम केलं. एवढं परिश्रम केलं तर गणपत भाऊनं मला सोन्याची अंगठी प्रेझेंट म्हणून दिली. ते अंगठी दिली तुले, ते अंगठी त्या आंदोलनासाठी म्हणून नाही दिली, ते खोटं सर्टिफिकेट बनवासाठी दिली ती. अबे बयाड तोंड्या, चूप बसणं, काही बी बघवत नको करू ना. याले अंगठी दिली तुम्ही म्या तुमचं 12वीचं खोटं सर्टिफिकेट बनवून दिलं तर मला काहीच नाही दिलं. हे काय भानगड आहे बस? खोटं सर्टिफिकेट कायसाठी बनवलं? काय भाऊ, कसं आहे, आजकाल कागदाला जास्त किंमत आहे ना, म्हणून काही योजनेची पूर्तता करायसाठी कागदपत्र बनवा लागते, तेच लोक ओळखते. यांनी दूध डेअरीसाठी मागं दूध डेअरी टाकासाठी अर्ज केला, त्यासाठी ते सर्टिफिकेट आम्ही बनवलं होतं. झाली का मंजूर दूध डेअरी? काय सांगा बाबा, दूध डेअरीच्या नावाने पैसे काढले, शेतामध्ये कलमा लावल्या संत्र्याच्या, मोसंबीच्या. म्हणजे सगळे डुप्लिकेट धंदे तुमचे? नाही साहेब, तसं काही नाही आहे. इले काहीच माहित नाही. आपल्याजवळ मशिदी सर्व आहे, पण इले कसं त्या कोट्यावर नेत नाही ना फार्म हाऊसवर, इले काहीच माहित नसते त्याच्यातलं. आपल्याला आमदार खासदार बनवण्यासाठी शिक्षणाची काहीच गरज नाही. शिक्षण नसलं तरी चालते, पण इथं खोके मोजा लागते. खोके असणं आवश्यक आहे. आता खोके कुठून आणावं बाबा रिकामे? आमच्या घरी दुकान बी नाही, काहीच नाही. अव बयाड तोंडे, चूप बसणं. तुला काय माहित खोका कायले म्हणते? तर खोक्याला खोकीच म्हणन ना, मग काय म्हणणार आहे? नाही वहिनी साहेब, तसं नाही आहे. खोका म्हणजे 1 लाखाले खोका म्हणते. 1 लाखाले खोका म्हणते तर खोक्याला काय म्हणते ना? लाख. आता खोक्याची गोष्टच नाही राहिली, आता करोडोन गोष्ट आहे. तिकीट पाहिजे असेल तर करोडो रुपये मोजा लागेल, तेच तिकीट भेटन. नुसतं बोलण्या चालण्यानं तिकीट भेटत नाही. इथे शिक्षणाची डिग्री दाखवून तिकीट नाही भेटत, फक्त पैसे दाखवा लागते तरी तिकीट भेटन. अहो साहेब, लोकप्रियतेला काहीच महत्व नाही राहिलं. पैसाच पाहिजे नाही. इथं पैसा असला का काम बनलं, पैसा नसला तर कामच नाही बनत. म्हणत होतो ना भाऊले, इथं डिग्री फिग्रीचं काहीच काम नाही. इथं फक्त खोके मोजा लागते. खोके मोजले जमलं काम. गणपत भाऊले, खोके मोजणं कोणती मोठी गोष्ट आहे? 2-2, 4-4 बायका पोचते तर त्याला किती पैसा लागत असेल याचा विचार केला का? काय म्हणून राहिला ढग्या तू? 2-2, 4-4 बायका पोचते म्हणजे काय, मला सोडून आणखी बायका आहे का? परब्या चुप कर रे बा, त्याला काही बी बघून राहिला कुकडे बी. आपण कोण्या कामासाठी आलो नाही, काय बोलून राहिला? नाही ती बोलते, ती खरंच असेल बहुतेक. अरे चुप राहणार रे बा, काऊन कोण्या कामासाठी आलो आपण, काय बरोबर करून राहिला तू? आपल्याला खरं बोलता येते. खऱ्यासाठी आपला जीव गेला तरी चालेल, पण खरंच बोलीन मी. त्याचा अर्थ हे बोलते हे खरं आहे? खरंच आहे ना वहिनी साहेब, फक्त मी तुम्हालाच वहिनी साहेब म्हणतो, बाकीच्याला फक्त वहिनीच म्हणतो. अरे चुप बसू रे परब्या, त्याला चुप बसू रे. मूर्खाले आपण आलो कायच्या कामासाठी? आता तुम्ही घरी चला, तुमची चांगलीच काढतो. नाही ना, तसं काही नाही ना. ते बोलून राहिलं त्याच्या मनावर घेऊ नको तू. घेऊ नको म्हणजे आपण आलो कायच्यासाठी? तिकीट मागासाठी आलो. साहेबापाशी गोंधळ करणं असं चांगलं आहे का? ते तिकीट बी जाऊ दे उल्यात नाही, साहेब जाऊ दे चुलीत नाही, मला काही घेणं देणं नाही. आता तुम्ही घरी चला, तुमची मी लावतो पाठ. आता लय झाली बा, आता काय करावं काही समजत नाही मला. हे भोसूचं पेंड्या इथं आला, सारे भांडणं लावून दिले. काय भाऊ, या गोष्टी मनावर घेऊ नका. हे कसं आहे, वाऱ्याची भारी बांधतातच. त्याचं कसं आहे, ज्या झाडाला फळं असते त्या झाडाला लोक गोटे मारतेस. तुमच्या झाडाला तर फळं लय आहे हो, पण गोटे मारणारे कोणीच नाही. ते लखन, डुड्डू, पुक्या हे सगळे तुमचेच तू पोरं, पण त्याला तर कोणीच गोटे नाही मारत. म्हणजे तुमचे पोरं बी आहे वाटते नाही? नाही ना विचार सत्यभामा, तू त्याची गोष्ट मनावर घेऊ नका ना. आपण सत्य बोलतो. म्हणजे तुमचे 2-2, 3-3 लेकरं अजून बी आहे नाही, तरी म्हणलं मला मुलं होऊन नाही राहिलं.
सत्यभामा तसं काही नाही, तू म्हणाल लावून नको घेऊ गोष्ट. त्या लोकांचे मी कामं करतो का नाही ते मला भीतीच मानते, आणि ते सर्व माझे पोरं झाले ना. सर्व जरी तुमचे पोरं झाले पण मला मी नाही मानत बाप तुम्हाला. तू काय मानतो परव्या मला? मी तुम्हाला भाऊच मानतो. काही बी असो पण ते मी बोलतो ते सत्य आहे. वाडीवर अशा 2-2, 3-3 बाया अशा ठिया मांडून आहे, आणि अंदामंदात किती याचा काही अंदाजच नाही. देवा देवा, माझ्या तर भालतेच फुटून गेले रे बापा. या तिकिटीसाठी आले आणि सगळं मध्ये उघडालं. आता या तिकिटे जाऊ द्या, सगळं जाऊ द्या. आता चला तुम्ही घरी पटकन. साहेब, या कोंड्याची गोष्ट लक्षात नका घेऊ, तुम्ही तिकिटीचा बंदोबस्त करा. मला सांगितलं ना तुमच्यात काय किती खराबी आहे काय, हे गोष्टीचं काहीच महत्व नाही. फक्त इथं नोटा मोजा लागते. मला माहित आहे पक्षातून राहिले आणि किती काही भ्रष्टाचार जरी असला तरी जोपर्यंत पक्षात आहे तोपर्यंत आपला भ्रष्टाचार दाबूनच राहते. त्याचा भ्रष्टाचार भलाई दाबून राहील पण बायकोच पाशी नाही राहत दाबून. चला तुम्ही घरी चला. येऊ का भाऊ आम्ही? हो या तुम्ही, मी हायकमांड सोबत तुमची शिफारस करतो. मित्र, इथपर्यंत व्हिडिओ आला, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला काय वाटला तर या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करत द्या. करून आम्ही व्हिडिओ अपलोड केला की लगेच नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. म्हणून मित्र हो, चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा. चॅनलला सबस्क्राईब तर जरूर करणारच आहे, कारण आपण व्हिडिओ मेहनतीने त्यांच्यासाठी बनवतो ना.